धुळ्यात पिसाळलेल्या कुत्र्यानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय। एकाच दिवसात तब्बल 19 लोकांचा चावा घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या हल्ल्याचे काही क्षण हे सीसीटीव्हीमध्ये कैद झालेत आणि ते पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल। या कुत्र्यानं एकाच दिवशी 19 जणांचा चावा घेतल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे। यामध्ये शहरातील 12 पत्थर भागात पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिलेच्या अंगावर या कुत्र्यानं उडी घेत चावा घेतल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। हा सगळा प्रकार जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। माझं नाव संगीता गणेश सूर्यवंशी। मी ड्युटीला होती। ती कुत्री कालपासून फिरत होती। काल एका मुलीलाही चावली ती कुत्री आणि आज येतं तिने एकदम मी ड्युटीला होती म्हणजे इथेच कुत्री आलेली, मग तिने एकदम धाव घेत होती। मग तिला मारण्यासाठी मी काठी उचलली, ती काठी उचलते की तिने माझ्या अंगावर धाव घेतला, तिने खालीच पाडलं मला। तर इथं तिने मला मग चावलं आणि इकडचा हात पण मी पडली तर फ्रॅक्चर झालेला आहे। तिने जास्त ठिकाणी तिने म्हणजे 5-6 जणांना चावले। माझ्या ड्युटीवर यायच्या अगोदर तिने सकाळी 2-3 जणांना चावले। ते काय काल तो आम्ही काय म्हणजे थोडं येत होतं, पण आज केली वाटतं त्यांनी। संगीता सूर्यवंशी या पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यावर कुत्र्यानं अचानक झडप घालत हा हल्ला केला। हा संपूर्ण थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। संगीता सूर्यवंशी यांच्यावर हा हल्ला इतक्या अनपेक्षित होता की त्यांना प्रतिकार करण्याची संधीही मिळाली नाही। या हल्ल्यात त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे। मात्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं तात्काळ धाव घेत कुत्र्याला काठीनं हुसकावून लावलं आणि त्यामुळेच मोठा अनर्थ टळला। गेले काही दिवस खरंतर या कुत्र्याचा हैदोस या परिसरातील नागरिकांच्या लक्षात येत होता। या कुत्र्यानं आधी सुद्धा अनेकांना चावा घेतल्याची माहिती आहे, त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करण्याची मागणी ही प्रशासनाकडे केली आहे। प्रशासनानं यावर लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी त्यांची मागणी आहे। त्यामुळे धुळे शहरात निर्माण झालेल्या परिस्थितीवर महापालिका प्रशासन काय उपाययोजना करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे, कारण नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी अशी घटना टाळण्यासाठी तात्काळ पावलं उचलणं अपेक्षित आहे। ब्युरो रिपोर्ट लोकमत.com।